आरोग्यम धनसंपदा, आरोग्यम धनसंपदा. जे मागून मिळत नाही, शोधून सापडत नाही, धनाच्या राशी रचूनही हाती येत नाही, ते ईश्वराचे देणे असते. रवींद्रनाथ टागोर हे नेहमी म्हणायचे. त्यांनी आपली जी आश्रम उभी केली त्यामध्ये शांतिनिकेतन असेल. आयुष्याची साधना करताना त्यांनी ज्या निसर्गाला आपलं जवळ केलं आणि मग निसर्गाने त्यांना भरभरून दिलं. आत्ताचा माणूस ईश्वराची स्पर्धा करतोय. एवढं काय तो आता स्वतःला एवढं काय परिपूर्ण समजायला लागलाय. म्हणजे संगणकाच्या युगामध्ये आज आलेला जो काय P4 असेल तो P5 मध्ये बदललेला असेल आणि P7 मध्ये तर तो आणखीच बदललेला असेल. कालचा तुमचा iPhone 7 आता iPhone 9 येऊन लगेच त्याचं व्हर्जन बदललेलं असेल. म्हणजे एवढी प्रगती फास्ट होतीये. पूर्वीच्या काळी स्त्री पुरुष यातून अपत्य जन्माला यायची. त्यालाही आता मानवाने फाटा दिलाय आणि टेस्ट टू बेबी नावाची संकल्पना पुढे आली. म्हणजे जर बारकाईने अभ्यास केला तर माणूस एवढी प्रगती करतो. एवढं काय त्यांनी सर्व केलं. रोबो आला, सर्व काही झालं. परंतु ज्वारीच्या आणि बाजरीच्या आणि गव्हाच्या दाणा खाल्ल्यानंतर शरीरामध्ये रक्त होऊ शकतं. पण अजून या भारतामध्ये या जगामध्ये या विश्वामध्ये अजून रक्त बनवणारी फॅक्टरी आली नाही. पहा, अजूनही एखाद्याची किडनी खराब झाली तर त्याला दुसरे औषध गोळ्या देऊन किडनी नीट करता येत नाही. त्याला दुसरीच किडनी टाकावी लागते. रेल्वेचं फाटक क्रॉस करत असताना एखादी बैलगाडी, एखादा मजूर आणि एखादी मर्सिडीज उभी राहते ना. रेल्वे जाऊपर्यंत ती गाडी पुढे जाऊ शकत नाही. मग मजूर आणि मर्सिडीज एकाच ठिकाणी एकाच वेळी आली की नाही. गरीबालाही दोनच डोळे आहेत आणि श्रीमंतालाही दोनच डोळे आहेत. करोडपती अरबपती झाल्यानंतर धीरूभाई अंबानी आपलं आयुष्य वाढवू शकले नाही. एक लक्षात ठेवा, मी का सांगतोय सगळं. शरीर संपदा आरोग्यम धनसंपदा असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा आपण आपल्या शरीराची, मनाची किती काळजी घेतो याचाही विचार झाला पाहिजे. आणि मनाच्या काळजीवर बरचसं काही शरीराची काळजी अवलंबून आहे. एखाद्या विद्वानाचे डोळे आपण पाहतो, ते हळूहळू अधू होत जातात आणि मग त्याला दिसणं बंद होतं. चेन्नई असेल, न्यूयॉर्क असेल, कुठल्याही नेत्र चिकित्सकामध्ये त्याचे डोळे बरे होत नाहीत. मग ती जर थोडी डोळ्यांची काळजी घेतली तर. रुग्णशय्येवर पडलेला असताना सिकंदराने यमाला प्रश्न विचारला, अरे मला थोडा वेळ पाहिजे, माझी संपत्ती घे. यमाने सांगितलं नाही. मग त्याच सिकंदराने जर आरोग्याची काळजी घेतली असती तर कदाचित त्याचं आयुष्य थोडंसं वाढलं नसतं का. म्हणून एक गोष्ट मला या ठिकाणी आवर्जून सांगायची आहे, लक्षपूर्वक आणि अभ्यासपूर्वक सांगायची आहे, की जे मिळतं, जे ईश्वराने दिलेलं आहे त्याकडे आपलं दुर्लक्ष आहे. आणि मग ते एवढं दुर्लक्ष होतं की त्याचं ते देणं आपण विसरून जातो आणि मग आपण आपल्याच धुंदीत राहतो. व्यायाम टाळणे, बसून राहणे, खमंग खाणे, तळलेले पदार्थ खाल्ल्याशिवाय तर काहींचं पोटच भरत नाही. आणि मग ते विचारही करतात, नाही नाही मोठ्यात मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाऊ आणि चांगल्या डॉक्टरची ट्रीटमेंट घेऊ. पण त्यांना हे कळत नाही, डॉक्टर तुम्हाला ट्रीटमेंट देऊ शकतो परंतु आयुष्य नाही देऊ शकत. जे ईश्वराने दिलेले अवयव आहेत, जे ईश्वराने दिलेलं एवढं सुंदर असं शरीर आहे, त्याची काळजी का न बरं घ्यावी. एवढी जीवनाची आता असह्यता वाढलेली पहा. अनेक दुर्धर आजार बळावत चाललेले आहेत. लोक इच्छा मरणाची इच्छा प्रगट करत आहेत. अरे मरण आले की इच्छा कुठून येणार. इच्छा उरली आहे तोपर्यंत मरण तरी कसे येणार. मरण आणि इच्छा एकत्र कधी नांदणार नाहीत. माणसाने हा उद्वेग व्यर्थ केलेला आहे आणि म्हणून लोक सुसाईड करण्याचाही टोकाची भूमिका स्वीकारतात. काही लोक तर डायलिसिसवर हजारो रुपये खर्च करून त्रास सहन करून घेतात. पण शेवटी ते उसनच जगणं आहे ना. किती लागतो. मी का सांगतोय आज. IT मधल्या अनेक मुलांना मला प्रश्न जाणवतात. कोणाची कंबर दुखते, कोणाचं डोकं दुखतं, कोणाचे डोळे दुखतात, कोणाचं अर्धशिशीचा त्रास सुरू होतो आणि या सर्व गोष्टी घडतच राहतील. अलीकडच्या काळामध्ये अनेक थोर मंडळी केवळ शरीराची काळजी न घेतल्यामुळे गेली. स्वर्गीय महाराष्ट्राचे विलासराव देशमुख असतील मुख्यमंत्री, आदरणीय RR पाटील साहेब असतील,
काही राजकीय नेत्यांचं केवळ स्वतःकडे केलेल्या दुर्लक्षामुळे निधन झालं. एवढ्या मोठ्या ताकदीची माणसं पुन्हा निर्माण करणं सोपं नाही. तेच जर थोडं आरोग्याकडे लक्ष दिलं असतं तर कदाचित ही वेळ आली नसती. अवेळी जाणं जेव्हा कनिष्ठांचं ज्येष्ठांच्या आधी जाणं होतं तेव्हा त्या परिवाराला त्याचं दुःख कळतं. आपण आपल्या शरीराने जेव्हा ईश्वराने दिलेले हे दान आहे ते आपण कसं सांभाळतो हेही महत्वाचं आहे. म्हणून मला या ठिकाणी आवर्जून सांगायचंय की फार नाही परंतु स्वतःच्या शरीराची काळजी घ्या. जी एखाद्याच्या वाट्याला येते ते आयुष्य कधीही बदलू शकत नाही. निसर्गदत्त गोष्टी होतच राहतील, परंतु शरीर संपदा ही संगणक युगात सुद्धा बदलून मिळत नाही. आजारी पडल्यावर शरीराचा विचार करणे आणि नापास झाल्यावर अभ्यासाचा निश्चय केल्यासारखं आहे. गाडी सुटल्यावर वेळापत्रक पाहत बसणे असा तो अर्थ आहे. झगमगत्या गोष्टी सतत पाहिल्यामुळे डोळे कधी कधी आधू होतात आणि तुम्हालाही कळत नाही की भोंगे, एवढे मोठमोठे आवाज, हे डान्स, हे डीजे, चालणे बसणे उठणे चढणे हालचाली ढासळल्यामुळे आणि सतत स्कूटरवर प्रवास केल्यामुळे तुमचा मनका सुद्धा निकामी होतो पा. आणि मग कळूनही चुकते आपल्याला की खूप त्रास होतोय, पण आपण काही करू शकत नाही. आणि मग याला देवाच्या दरबारात सुद्धा क्षमा नाही. माणूस देवाला विसरला तरी त्याचा रोष राहणार नाही, पण देवाने दिलेले दान विसरला तर मात्र देव क्षमा करणार नाही. अगदी त्याच प्रकारे माणूस स्वतःला देव समजून वागला तरी तो देव खपून घेईल बाबांनो. पण माणसांनी देवाला रजेवर धाडले तर तो रजेवरही जाईल. पण आपल्या गुणसंपदेविषयी माणूस गाफील राहिला तर त्याला अद्दल घडेल अशी व्यवस्था तो केल्याशिवाय राहणार नाही. तो नामांतराची दाखवून देईल निसर्ग काय आहे. आणि म्हणून आपण एक शब्द वापरतो, नाही शेवटी नियती पुढे काय चालतं. नियती अशीच येत नाही पा. तुम्ही पेरले तेच उगवणारे. मद्याचं प्राशन केलं तर तुमचं जीवन कधीच बदलणार नाही. तुमच्या जीवनात येणाऱ्या अशा गोष्टी घडतच राहतील. म्हणून आवर्जून मला जाता जाता सांगायचं आहे की जी एवढी मोठी धनसंपदा कोट्यावधी रुपयाची आपल्याला दिलेली आहे त्याची काळजी घ्या. लाईफ मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे आरोग्य, धनसंपदा. आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद.